तर सुरुवात करूया सर्वात पहिल्या आणि मूलभूत पायरीपासून. प्रश्न पहिला, अवधान म्हणजे काय? अवधानाची प्रमुख लक्षणे सविस्तर स्पष्ट करा. मानसशास्त्रज्ञ नॉर्मन यांनी याची एक अतिशय अचूक आणि सोपी व्याख्या केली आहे. त्यांच्या मते अनेक गोष्टींमधून एखाद्या विशिष्ट उद्दीपकावर चित्त एकाग्र करणे म्हणजे अवधान होय. म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण अटेन्शन म्हणतो तेच ना? हो, तेच. थोडक्यात सांगायचं तर ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण निवडक गोष्टी आपल्या बोधावस्थेच्या किंवा जाणीवेच्या केंद्रस्थानी आणतो. अच्छा. आणि याची लक्षणे? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा काही विशिष्ट बदल होतात. यात सर्वात महत्त्वाची असते ती निवडीची प्रक्रिया. जगात एकाच वेळी असंख्य गोष्टी घडत असतात, पण आपला मेंदू त्यातील काही मोजक्याच गोष्टी निवडतो. दुसरा म्हणजे संवेदनेचे समायोजन. हे कसं काम करतं? म्हणजे बघा, जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आपले डोळे, कान किंवा शरीर आपोआप त्या दिशेने वळतं. याशिवाय शरीराचे स्नायू थोडे ताणले जातात, शारीरिक ताण येतो आणि आपली मानसिक क्रियाशीलता प्रचंड वाढते. म्हणजे फोकस वाढतो. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे याचा मर्यादित विस्तार. आपण एकाच वेळी सगळ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणजेच अवधान हे एखाद्या अंधाऱ्या रंगमंचावरील स्पॉटलाईट सारखं आहे. एक्झॅक्टली. तो प्रकाशझोत ज्या एकाच कलाकारावर पडतो तोच आपल्याला स्पष्ट दिसतो आणि बाकीचे सर्व रंगमंचावर असूनही अंधारातच राहतात. हा दृष्टिकोन अतिशय अचूक आहे. आणि तो स्पॉटलाईट कशावर पडणार हे बाह्य आणि आंतरिक घटकांवर अवलंबून असतं. यावरूनच आपला पुढचा प्रश्न येतो. प्रश्न दुसरा, अवधान आकर्षित करणारे बाह्य म्हणजे वस्तुनिष्ठ घटक सोदाहरण विशद करा. बाह्य घटक म्हणजे स्वतः त्या वस्तूमध्ये किंवा परिस्थितीमध्ये असणारी अशी वैशिष्ट्य जी आपला स्पॉटलाईट जबरदस्तीने स्वतःकडे खेचून घेतात. म्हणजे वस्तू स्वतःहून आपलं लक्ष वेधून घेते. हे कसं शक्य आहे? याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तीव्रता. समजा तुम्ही शांतपणे पुस्तक वाचत आहात आणि अचानक बाहेर बॉम्बस्फोटाचा किंवा फटाक्याचा मोठा आवाज झाला, तर माझं लक्ष आपोआप तिकडे जाईल. हो ना. प्रखर प्रकाश, गडद रंग किंवा मोठा आकार या बाह्य गोष्टी लक्ष वेधतातच. यात आणखी काही रंजक तंत्रे आहेत, जसं की नाविन्य. म्हणजे एखादी पूर्णपणे नवीन गोष्ट? हो, एखादी नवीन किंवा विचित्र आकाराची वस्तू लगेच नजरेत भरते. तसंच स्थिर वस्तूंपेक्षा हलणारी किंवा गतिमान वस्तू लवकर जाणवते. अच्छा. पांढऱ्या कागदावर काळा डाग जसा चटकन दिसतो तसाच विरोधाभास लक्ष वेधून घेतो. आणि यातला सर्वात प्रभावी बाह्य घटक म्हणजे पुनरावृत्ती. अरेच्छा. पुनरावृत्तीचा मुद्दा ऐकून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये. कोणती? टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर जाहिरातदार एकाच उत्पादनाची जाहिरात आपल्याला वारंवार का दाखवतात याचं मूळ कारण याच मानसशास्त्रात दडलंय. अगदी बरोबर ओळखलं. ते काही नवीन सांगत नसतात, पण तीच गोष्ट वारंवार समोर आणून ते आपल्या अवधानाच्या स्पॉटलाईटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. 100%. जाहिरात क्षेत्राचा पूर्ण पायाच या बाह्य घटकांवर उभा आहे. पण फक्त बाह्य गोष्टीच लक्ष वेधतात असं नाही. आता आपण आंतरिक घटकांकडे वळूया. त्यासाठी मी आधी प्रश्न वाचते. प्रश्न तिसरा, अवधान आकर्षित करणारे आंतरिक म्हणजे व्यक्तिनिष्ठ घटक स्पष्ट करा. अनेकदा वस्तू अत्यंत सामान्य असते, पण तरीही आपलं लक्ष तिथे जातं कारण तेव्हा आपले आंतरिक घटक काम करत असतात. हे घटक वस्तूमध्ये नसून व्यक्तीच्या स्वतःच्या मानसिक स्थितीत असतात. इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हो. तुम्ही म्हणताय की आपली मानसिक स्थिती अवधान ठरवते. या अभ्यासिकेत गरजा आणि प्रेरणा यांचाही समावेश केलाय. हो. पण समजा मला खूप भूक लागली आहे, जी माझी एक शारीरिक गरज आहे. तर गजबजलेल्या रस्त्यावरून जाताना जिथे कपड्यांची, चपलांची शेकडो दुकाने आहेत, तिथे मला फक्त हॉटेलच्याच पाट्या दिसतील का? अगदी नक्की. मानवी गरजा आपल्या मेंदूसाठी एका अदृश्य फिल्टरसारखं काम करतात. बापरे. जेव्हा तीव्र भूक लागलेली असते तेव्हा मेंदू आजूबाजूच्या इतर सर्व माहितीला अंधारात ढकलतो आणि फक्त अन्नाशी संबंधित गोष्टींवर स्पॉटलाईट टाकतो. म्हणूनच कपड्यांची दुकानं समोर असूनही दिसत नाहीत. आणि कोपऱ्यात असलेली छोटीशी हॉटेलची पाटी लगेच दिसते. अगदी. हो. यासोबतच आपली अभिरुची, मनात आधीपासून चालू असलेली मानसिक तत्परता, आपल्या सवयी आणि राग किंवा भीतीसारख्या भावना हे सर्व आपले अवधान सतत नियंत्रित करत असतात. हे मेंदूचं फिल्टरिंग खरोखरच थक्क करणार आहे. पण मग या स्पॉटलाईटची काही क्षमता असते का? यावरच आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न चौथा, अवधान विस्तार म्हणजे काय? त्याचे मापन कसे केले जाते?
यालाच मानसशास्त्रात स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणतात. एका दृष्टिक्षेपात अतिशय अल्प काळात आपण जास्तीत जास्त किती उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकतो त्याची ही मर्यादा आहे. आणि ही मर्यादा किती असते? एका सामान्य प्रौढ व्यक्तीचा अवधान विस्तार साधारणपणे 6 ते 7 गोष्टींचा असतो. फक्त 6 ते 7? हो, आणि हे मोजण्यासाठी लघुकालदर्शक म्हणजे स्टॅकिस्टोस्कोप नावाच्या उपकरणाचा वापर केला जातो. हे उपकरण सेकंदाच्या काही हजाराव्या भागासाठी पडद्यावर काही बिंदू किंवा अक्षरे दाखवतं. अच्छा. आणि पाहणारा माणूस त्या अल्पकाळात फक्त 6 ते 7 गोष्टीच अचूकपणे ओळखू शकतो. म्हणजे आपल्या मेंदूच्या प्रोसेसिंग क्षमतेची ती एक प्रकारची रॅम असल्यासारखं आहे. कम्प्युटरची जशी ठराविक रॅम असते तशी आपल्या मेंदूची एका वेळची क्षमता फक्त 6-7 आयटम्स एवढीच आहे. अतिशय समर्पक उदाहरण आहे. म्हणूनच गाडी चालवताना आपण एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर आपली रॅम ओव्हरलोड होते. पण याच संदर्भात एक व्यावहारिक अडचण येते, ज्याबद्दल आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 5वा. अवधान दोलन आणि अवधान विकर्षण यातील फरक स्पष्ट करून विकर्षण दूर करण्याचे उपाय सांगा. इथे 2 पूर्णपणे वेगवेगळ्या संकल्पना आहेत. अवधान दोलन ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही कितीही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तरी लक्ष एका सेकंदाच्या काही भागासाठी इकडे तिकडे डोलत असतं. म्हणजे ते थांबवता येत नाही. नाही, ते दोलन थांबवणं अशक्य आहे. पण अवधान विकर्षण, ज्याला आपण डिस्ट्रॅक्शन म्हणतो, ती वेगळी गोष्ट आहे. यात तुम्ही जे मूळ काम करत आहात त्यावरून लक्ष पूर्णपणे विचलित होऊन दुसऱ्याच एखाद्या गोष्टीकडे जातं. उपाय म्हणजे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं. हे थोडं कठीण आहे ना? हो, पण सरावाने जमतं. आणि चौथा अत्यंत रंजक उपाय म्हणजे विकर्षक घटक समाविष्ट करणे. म्हणजे काय? समजा बाहेरून एखाद्या मशीनचा सतत आवाज येत असेल तर त्याच्याशी लढण्याऐवजी त्यालाच आपल्या कामाच्या वातावरणाचा एक भाग मानून जुळवून घेणं. हे उपाय खरोखरच रोजच्या जीवनात वापरण्याजोगे आहेत. आता आपण माहिती कशी घेतो ते पाहिलं. आता पुढचा टप्पा. प्रश्न 6वा. संवेदन म्हणजे काय? संवेदन प्रक्रियेतील विविध प्रक्रियांचं विश्लेषण करा. अवधानानंतरची ही पुढची पायरी. या अभ्यासिकेने एक अतिशय अचूक सूत्र दिलंय. वेदन अधिक अर्थ बरोबर संवेदन. वेदन म्हणजे सेन्सेशन. हो, आपण डोळे, कान, त्वचा यामार्फत जी कच्ची माहिती गोळा करतो तिला वेदन म्हणतात. आणि जेव्हा आपला मेंदू या वेदनेला अर्थ देतो तेव्हा त्याचं संवेदन म्हणजेच परसेप्शन होतं. आणि याची प्रक्रिया कशी असते? सुरुवातीला माहिती मेंदूपर्यंत पोचते. याला आदायक प्रक्रिया म्हणतात. मग मेंदू या सुट्ट्या माहितीचं एकत्रीकरण करतो. ओके. त्यानंतर मेंदूत त्याची एक मानसिक प्रतिमा तयार होते, ज्याला प्रतिकात्मक प्रक्रिया म्हणतात. आणि शेवटी आपण त्या अर्थासोबत सुखद किंवा दुःखद भावना जोडतो. यावरूनच आपला पुढचा प्रश्न येतो. प्रश्न 7वा. वेदन आणि संवेदन यातील परस्पर संबंध आणि फरक स्पष्ट करा. वेदन ही एक शुद्ध शारीरिक आणि प्राथमिक पायरी आहे. ती पूर्णपणे अर्थरहित असते. अच्छा. आणि संवेदन ही मानसिक प्रक्रिया आहे, ज्यात वेदनाला अर्थ लावला जातो. त्यामुळे ती अर्थपूर्ण असते. यावर मी एक उदाहरण देऊ का? हो, नक्कीच. वेदन म्हणजे एखाद्या डिजिटल कॅमेराने टिपलेला रॉ डेटा. कॅमेराच्या सेन्सरवर फक्त प्रकाश पडतो, त्याला काही अर्थ नसतो. पण जेव्हा तो डेटा सॉफ्टवेअरमध्ये जातो आणि ओळखलं जातं की हा एका कुत्र्याचा फोटो आहे, तेव्हा ते संवेदन होतं. वाह, हे अतिशय अचूक वर्णन आहे. कॅमेरा फक्त वेदन टिपतो, मेंदूचं सॉफ्टवेअर संवेदन करतं. पण ही सॉफ्टवेअर कसं काम करतं यावर पुढचा प्रश्न आहे. हो. प्रश्न 8वा. संवेदन संघटनाची तत्वे आकृतीसह स्पष्ट करा. गेस्टॉल्ट मानसशास्त्रज्ञांनी यावर मोठं संशोधन केलंय. त्यांच्या मते आपला मेंदू जगातील वस्तू सुट्या न पाहता त्यांना संघटित स्वरूपात पाहण्यास प्राधान्य देतो. याची कोणती तत्वे आहेत? 5 मुख्य तत्वे आहेत. पहिलं समीपता. जवळच्या वस्तूंचा मेंदू एक गट बनवतो. दुसरं समानता, सारख्या वस्तूंचा समूह. तिसरं सातत्य. अनेक बिंदू एका रेषेत असतील तर ती सलग रेषा वाटते. चौथं समावेशन. आणि 5वं आणि सर्वात रंजक तत्व म्हणजे संपूर्णता, ज्याला क्लोजर म्हणतात. अरे चा, हे क्लोजर तत्व खरंच थक्क करणारं आहे. जर कागदावर फक्त तुटक रेषेने एक वर्तुळ काढलं असेल तर आपल्याला त्या नुसत्या तुटक रेषा दिसत नाहीत. हो ना. आपला मेंदू स्वतःहून त्या रिकाम्या जागा भरून काढतो आणि आपल्याला ते एक पूर्ण वर्तुळच दिसतं. म्हणजे आपला मेंदू अपूर्ण माहिती स्वीकारायला तयार नसतो. अगदी बरोबर. याच संदर्भात आपला पुढचा प्रश्न आहे.
प्रश्न 9. आकृती व आधारभूमी यांच्यातील संबंध आणि अलगतेची नियामके स्पष्ट करा. आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचं संवेदन करतो तेव्हा ज्या गोष्टीवर आपलं लक्ष असतं ती आकृती असते आणि पाठीमागचा भाग आधारभूमी असतो. फिगर अँड ग्राउंड. हो. अभ्यासिकेत एक प्रसिद्ध उदाहरण आहे. एका चित्रात पांढऱ्या रंगाची फुलदाणी दिसते, पण जर काळ्या रंगावर लक्ष केंद्रित केलं तर ते एकमेकांकडे पाहणारे दोन चेहरे वाटतात. म्हणजे मेंदू एकाच वेळी फुलदाणी आणि चेहरे दोन्ही पाहू शकत नाही. नाही पाहू शकत. त्याला एक आकृती आणि दुसरं आधारभूमी म्हणून निवडावंच लागतं. आणि हे आकार, प्रकाश, रंग यांसारख्या नियामकांवर ठरतं. पण मग कधीकधी हा अर्थ लावण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतो का, यावर प्रश्न 10. भ्रम म्हणजे काय? भ्रम निर्मितीची विविध कारणे सविस्तर लिहा. चं उदाहरण दिलं होतं तेच ना? हो, एक्झॅक्टली. दोरी हे वेदन होतं, पण मेंदूने त्याचं संवेदन साप असं केलं. आणि असं का होतं? याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे संभ्रांती. जसं की अंधार किंवा दाट धुके असल्यावर मेंदू गोंधळतो. दुसरं परिप्रेक्ष्य. म्हणजे अंतरामुळे चुकीचं संवेदन होणं, जसं रेल्वेचे रूळ दूरवर मिळताना दिसतात. तिसरं कारण म्हणजे अपेक्षा आणि मनोवृत्ती. म्हणजे जे पाहायचं तेच दिसतं. हो, मनात आधीपासून सापाची भीती असेल तर दोरी सापच वाटणार. आणि चौथं कारण म्हणजे डोळ्यांच्या हालचालींमधील दोष. इथे एक अतिशय नाजूक पण महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. प्रश्न 11. भ्रम आणि विभ्रम यातील फरक स्पष्ट करा. हा फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. भ्रममध्ये बाह्य उद्दीपक म्हणजे दोरी प्रत्यक्ष असते आणि भ्रम हा सार्वभौम असतो. म्हणजे ती दोरी तुम्हाला किंवा मला कोणालाही साप वाटू शकते. अगदी बरोबर. याउलट विभ्रम, ज्याला हॅल्युसिनेशन्स म्हणतात, त्यात कोणताही बाह्य उद्दीपक नसतो. बापरे. तिथे काहीही नसताना व्यक्तीला आवाज ऐकू येतात किंवा दृश्य दिसतात. हे मानसिक आजार किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावामुळे होतं. थोडक्यात सांगायचं तर भ्रम म्हणजे वास्तवाचा लागलेला चुकीचा अर्थ आणि विभ्रम म्हणजे वास्तवाचा कोणताही आधार नसताना निर्माण झालेली कल्पना. अचूक. आता आपण अभ्यासिकेच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. प्रश्न 12. अध्ययन म्हणजे काय? अध्ययनाचे स्वरूप आणि सामान्य तत्वे विशद करा. अध्ययन म्हणजे फक्त पुस्तके वाचणे नाही, कोणत्याही अनुभवामुळे किंवा सरावामुळे वर्तनात जो दृश्य आणि मोजता येण्याजोगा बदल होतो त्याला अध्ययन म्हणतात. अच्छा. आपण चालायला शिकतो, बोलायला शिकतो, हे सर्व अध्ययनच आहे. याची 4 तत्वे आहेत. प्रबलीकरण म्हणजे बक्षीस, प्रेरणा, पुनरावृत्ती आणि साहचर्य. आणि हे सिद्ध करण्यासाठी काही प्रयोग आहेत. प्रश्न 13. थॉर्नडाईक यांचा प्रयत्न प्रमाद अध्ययन प्रयोग आणि या पद्धतीची वैशिष्ट्ये लिहा. थॉर्नडाईक यांनी एका भुकेल्या मांजरीला एका पिंजऱ्यात ठेवलं. बाहेर मासे ठेवले होते. मांजरीला भूक लागली होती. सुरुवातीला तिने अनेक चुकीच्या हालचाली केल्या, पण योगायोगाने तिचा पाय खटक्यावर पडला आणि दार उघडलं. म्हणजे ट्रायल अँड एरर. हो. जसजसा सराव वाढला तशा मांजरीच्या निरुपयोगी हालचाली कमी झाल्या आणि शेवटी ती थेट खटका दाबून बाहेर यायला शिकली. हो. हे अगदी अंधारात आपल्याच घराचं कुलूप उघडण्यासारखं आहे. कसं काय? म्हणजे आपण चाव्यांच्या जुडग्यातून एक एक चावी लावून पाहतो. सुरुवातीला अनेक चुका होतात, पण सरावाने आपण अंधारातही बरोबर तीच चावी शोधून काढतो. अगदी तसंच. आता यापुढचा प्रयोग अधिक रंजक आहे. प्रश्न 14. पॅव्लोव्ह यांचा अभिजात अभिसंधान प्रयोग स्पष्ट करून त्यातील प्रमुख संज्ञा स्पष्ट करा. पॅव्लोव्ह यांनी कुत्र्यावर प्रयोग केला. नैसर्गिकरित्या अन्न दिल्यावर कुत्र्याच्या तोंडात लाळ येते. हो. त्यांनी काय केलं? अन्न देण्यापूर्वी ते एक घंटी वाजवू लागले. काही दिवसांनी त्यांनी फक्त घंटी वाजवली तरी कुत्र्याच्या तोंडात लाळ येऊ लागली. मेंदूनी घंटी आणि अन्न यांच्यात साहचर्य स्थापित केलं होतं. यातील संज्ञा कोणत्या आहेत? US म्हणजे अनभिसंधित उद्दीपक, जे अन्न आहे. UR म्हणजे नैसर्गिक लाड. ओके. CS म्हणजे अभिसंधित उद्दीपक, जी घंटी आहे. आणि CR म्हणजे अभिसंधित अनुक्रिया, म्हणजेच अन्नाशिवाय फक्त घंटीने येणारी लाळ. समजलं. आणि आता आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न 15. स्किनर यांचा साधक अभिसंधान प्रयोग आणि प्रबलीकरणाचं महत्त्व स्पष्ट करा. स्किनर यांनी एका उंदराला पिंजऱ्यात ठेवलं. त्यात एक खटका होता. उंदराने योगायोगाने खटका दाबला आणि त्याला अन्नाची गोळी मिळाली. अच्छा, म्हणजे त्याला बक्षीस मिळालं. हो, हे प्रबलीकरण होतं. या सुखद परिणामामुळे उंदराने पुन्हा पुन्हा खटका दाबला. जर वर्तनानंतर बक्षीस मिळालं तर ते वर्तन वारंवार करण्याची शक्यता वाढते. हा सिद्धांत ऐकताना मला एक वेगळाच विचार आलाय.
सांगा ना. आजच्या काळात सोशल मीडियावरील जे लाईक्स मिळतात ते आपल्यासाठी स्किनर बॉक्समधल्या अन्नाच्या गोळीसारखेच आहेत ना. अरे बापरे, खूपच अचूक निरीक्षण आहे हे. आपण फोटो अपलोड करतो जे खटका दाबण्यासारखंच आहे, मग आपल्याला लाईक्स मिळतात जे प्रबलीकरण असतं, आणि याच लालसेपोटी आपण वारंवार पोस्ट टाकतो. एक्झॅक्टली. आधुनिक जगातील सोशल मीडियाचे अल्गोरिथम्स याच तंत्रावर काम करतात. लाईक्स, नोटिफिकेशन्स हे सूक्ष्मपणे आपलं वर्तन नियंत्रित करत आहेत. खरंच थक्क करणारा प्रवास. तर सुरुवात करूया सर्वात पहिल्या आणि मूलभूत पायरीपासून. मर्मदृष्टी अध्ययन हे नेमकं काय असतं? तर हे बघा, सुलतानचा हा जो प्रयोग आहे ना, तो कोहलर नावाच्या मानसशास्त्रज्ञाने केला होता. यात सर्वात महत्वाची समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे शिकण्याची प्रक्रिया हळूहळू नाही होत. म्हणजे टप्प्याटप्प्याने नाही. नाही. सुरुवातीचे त्याचे सगळे प्रयत्न निरर्थक होते, पण जेव्हा सुलतान शांत बसला तेव्हा त्याच्या मेंदूने परिस्थितीचे सर्व सुटे भाग एकत्र जोडले. त्याला अचानक समस्येचं संपूर्ण चित्र, ज्याला आपण फुल पिक्चर म्हणतो ना, ते समजलं. अच्छा, म्हणजे अचानक क्लिक होणं. अगदी तसंच. मर्मदृष्टीचं वैशिष्ट्य हेच आहे की हा अनुभव एका झटक्यात येतो आणि तो कायमस्वरूपी स्मरणात राहतो. म्हणजे सुलतानला जर उद्या पुन्हा केळी काढायची असतील तर तो पुन्हा उड्या मारत वेळ वाया घालवणार नाही. म्हणजे एकदा आलेली ट्यूबलाईट कायमची पेटलेली राहते तर. भारी आहे. पण मग इथून पुढचा प्रवास कसा होतो हा आपला प्रश्न 17 आहे. जर सुलतानने खोके रचून केळी काढायला शिकले तर तो हाच अनुभव उद्या दुसऱ्या एखाद्या समस्येसाठी वापरू शकेल का? हो ना. आणि याच प्रक्रियेला अध्ययन संक्रमण किंवा ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणतात. एकदा मिळवलेलं ज्ञान दुसऱ्या नवीन परिस्थितीत वापरण्याची ही क्षमता आहे. याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. कोणते 3? पहिला म्हणजे धनसंक्रमण किंवा पॉझिटिव्ह ट्रान्सफर. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सायकल चालवता येत असेल तर तुम्हाला मोटारसायकल शिकणं सोपं जातं. कारण तोल सांभाळायचं स्किल मेंदूने आधीच शिकलेलं असतं. बरोबर. दुसरा प्रकार आहे शून्य संक्रमण, झिरो ट्रान्सफर, जिथे एका ज्ञानाचा दुसऱ्यावर काहीच परिणाम होत नाही. जसं की तुम्ही इतिहास खूप वाचलाय म्हणून तुमचं गणित अचानक चांगलं की वाईट होणार नाही. त्यांचा काही संबंधच नाहीये. आणि तिसरा, जो खूप गुंतागुंतीचा प्रकार आहे, तो म्हणजे ऋण संक्रमण, नेगेटिव्ह ट्रान्सफर. इथे तुमचं जुनं ज्ञान नवीन गोष्टी शिकण्यात थेट अडथळा निर्माण करतं. थांबा. मला या ऋण संक्रमणावर थोडं बोलायचं आहे, कारण हे खूपच म्हणजे विरोधाभासी वाटतं. आपण नेहमी म्हणतो की सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. मग नवीन गोष्टी शिकताना आपल्या जुन्या सवयी खरोखरच आपले शत्रू कसे बनू शकतात? म्हणजे समजा मी वर्षानुवर्षे भारतात डावीकडून गाडी चालवतोय आणि अचानक मला अमेरिकेत उजवीकडून चालवायची वेळ आली, तर मला फक्त नवीन नियमच तर लक्षात ठेवायचेत. त्यात एवढा मोठा अडथळा काय यावा? कारण तुमचा मेंदू केवळ नियम लक्षात नाही ठेवत, तो न्यूरल पाथवेज म्हणजेच मज्जातंतूंचे पक्के मार्ग तयार करतो. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट हजारो वेळा करता तेव्हा ती तुमच्या अचेतन मनात किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. म्हणजे त्यासाठी वेगळा विचार करावा लागत नाही. एक्झॅक्टली. पण जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा मेंदू तोच जुना पक्का झालेला रस्ता वापरण्याचा अट्टाहास करतो. नवीन कौशल्य शिकण्यासाठी मेंदूला आधी तो जुना रस्ता मोडून काढावा लागतो. म्हणूनच नवीन शिकण्यापेक्षा कधीकधी जुन्या सवयी विसरणे किंवा अनलर्न करणं हे मेंदूसाठी खूप जास्त ऊर्जेचं काम असतं. अरे बापरे, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण आता समजा, आणि हा आपला पुढचा 18वा प्रश्न आहे, समजा मी हे नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला माझी खूप प्रगती होतीये, पण मग एक वेळ अशी येते जिथे कितीही सराव केला तरी प्रगतीचा आलेख अजिबात वर जात नाही. तो एका जागी सपाट होतो. हो, एकदम फ्लॅट. असं का होतं? आपण अचानक शिकायला नालायक ठरतो का? अजिबात नाही. तो आलेख सपाट होणे याला मानसशास्त्रात अध्ययन वक्र आणि पठार अवस्था म्हणजे लर्निंग कर्व आणि प्लॅटू म्हणतात. ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण याला अपयश मानतो, पण तसं नसतं. म्हणजे जिममध्ये रोज जाऊनही वजन कमी न होण्याचा जो टप्पा असतो, फिटनेस प्लॅटू, तसंच काहीसं. अगदी तसलंच. सुरुवातीला सोप्या गोष्टी शिकताना आलेख वेगाने वर जातो, पण जसजशी काठिण्य पातळी वाढते किंवा शारीरिक आणि मानसिक थकवा येतो तेव्हा प्रगती थांबलेली दिसते. पण आतून मेंदू शांत बसलेला नसतो. तोपर्यंत मिळालेली नवीन माहिती स्थिर करण्याचं किंवा कन्सॉलिडेट करण्याचं काम मेंदू या पठारावस्थेत करत असतो. अच्छा, म्हणजे तो एक प्रकारचा ब्रेक आहे. पण मग या पठारावस्थेतून बाहेर कसं पडायचं?
आपला प्रश्न 19 याचबद्दल आहे, कारण तिथेच तर सर्वात जास्त कंटाळा येतो आणि आपण ती गोष्ट सोडून देतो. हो, आणि गाडी पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी इंजिनला जी किक लागते ना, तिला आपण प्रबलीकरण किंवा रिइन्फोर्समेंट म्हणतो. ओके. प्रबलीकरण 2 प्रकारचं असतं, प्राथमिक आणि दुय्यम. प्राथमिक प्रबलीकरण हे थेट आपल्या जगण्याशी संबंधित असतं, जसे की भूक किंवा तहान. एखादा प्राणी भुकेला असेल तर तो अन्न मिळवण्यासाठी पठार अवस्थेतून बाहेर पडून नवीन मार्ग शोधून काढतोच. पण माणसांच्या बाबतीत दुय्यम प्रबलीकरण जास्त काम करतं. दुय्यम म्हणजे काय? दुय्यम प्रबलीकरण म्हणजे पैसा, समाजातली प्रतिष्ठा किंवा एखादी शाबासकीची थाप. हा भाग खरोखरच खूप रंजक आहे, कारण विचार केला तर पैशाचं कागद किंवा सोशल मीडियावरील लाईक्स हे आपल्याला खायला तर घालत नाहीत. बरोबर. तरीही आजच्या जगात आपण सर्वजण फक्त या दुय्यम गोष्टींसाठी अन्नापेक्षाही जास्त का धावतो? मेंदूला कागदाचा तुकडात आणि अन्नात फरक कळत नाही का? मेंदूला फरक कळतो, पण मानवी मेंदूने उत्क्रांतीमध्ये काही अत्यंत गुंतागुंतीचे दुवे किंवा असोसिएशन्स जोडले आहेत. सुरुवातीला दुय्यम गोष्टी या प्राथमिक गरजांशी जोडलेल्या असतात. पैशाने अन्न विकत घेता येतं हे मेंदूला एकदा समजलं की तो पैशाचं मूल्य वाढवतो. अच्छा. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्हाला शाब्बासकी मिळते तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्रवतं. हे रसायन तुम्हाला आनंद देतं. त्यामुळे मेंदू या मानसिक समाधानासाठी अन्नाइतकाच असूसलेला असतो. क्या बात है. पण मग मला इथे प्रश्न 20 कडे वळायचंय. जर शाब्बासकी आणि बक्षीस म्हणजे पारितोषिक हे वर्तनात सुधारणा आणू शकतात, तर मग शिक्षा का नाही? म्हणजे पनिशमेंट. हो, कारण जर मी गरम तव्याला हात लावला तर मला चटका बसतो. ती निसर्गाने दिलेली शिक्षाच आहे ना, आणि ती 100% काम करते. मी पुन्हा तव्याला हात लावत नाही. मग आपण असं का म्हणतो की शिक्षेपेक्षा पारितोषिक जास्त प्रभावी आहे? हां, खूपच म्हणजे खूपच लॉजिकल प्रश्न विचारलात तुम्ही. गरम तव्याचा चटका ही एक शारीरिक प्रतिक्षिप्त क्रिया आहे, एक रिफ्लेक्स आहे. तो मेंदूच्या सर्वात आदिम भागातून अमिगडालामधून नियंत्रित होतो. तिथे फक्त जगणे आणि मरणे एवढाच प्रश्न असतो. पण जेव्हा आपण गुंतागुंतीचं अध्ययन जसं की गणित सोडवणे किंवा चांगलं वागणे यावर बोलतो, तेव्हा तिथे शिक्षा अत्यंत नकारात्मक परिणाम करते. जेव्हा तुम्ही एखाद्याला शिक्षा देता तेव्हा त्याचा मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो. म्हणजे प्रचंड भीतीची अवस्था. हो, आणि अशा भीतिग्रस्त अवस्थेत विचार करण्याची आणि नवीन गोष्टी समजून घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. शिक्षा केवळ काय करू नये हे सांगते. भीतीमुळे ती वृत्ती कायमची नष्ट होत नाही, ती फक्त तात्पुरती दाबली जाते. या उलट पारितोषिक हे मेंदूत सकारात्मक रसायने तयार करतं, ज्यामुळे मेंदू काय करावे हे शिकतो. म्हणजे दहशतीमुळे फक्त तात्पुरती शांतता मिळते, पण खऱ्या प्रगतीसाठी प्रोत्साहनच लागतं तर. अगदी. आता समजा या प्रोत्साहनातून आपण एखादी गोष्ट शिकलो, ती गोष्ट आपल्या डोक्यात जाते कुठे? हा आपला 21वा प्रश्न आहे. आपण जे पाहतो ऐकतो ते मेंदूत कसं साठवलं जातं? याला आपण स्मृतीच्या प्रमुख अवस्था किंवा मेमरी स्टेजेस म्हणतो. कोणतीही गोष्ट स्मृतीत राहण्यासाठी 3 अवस्थांमधनं जावं लागतं. पहिली अवस्था आहे एन्कोडिंग. एन्कोडिंग. हो, इथे बाहेरून आलेली माहिती मेंदूला समजेल अशा न्यूरल चिन्हांमध्ये रूपांतरित केली जाते. दुसरी अवस्था आहे स्टोरेज, जिथे ती साठवून ठेवली जाते. आणि तिसरी सर्वात महत्वाची अवस्था आहे रिट्रीव्हल, म्हणजेच गरजेनुसार ती माहिती पुन्हा आठवणे. हे तर अगदी कम्प्युटरसारखं वाटतंय. म्हणजे मी कीबोर्डवरून फाईल टाईप करतो ते एन्कोडिंग, हार्ड ड्राईव्हवर सेव्ह करतो ते स्टोरेज, आणि सर्च करून पुन्हा ओपन करतो ते रिट्रीव्हल. बरोबर. पण इथे खूप मोठा फरक आहे. संगणकाची हार्ड ड्राईव्ह एकदम तटस्थ असते. तुम्ही जशी फाईल सेव्ह कराल तशीच ती उघडेल. पण मानवी स्मृती तशी नसते. म्हणजे ती बदलते? हो, मानवी मेंदू एन्कोडिंग करताना त्या माहितीसोबत स्वतःच्या भावना आणि पूर्वग्रह मिसळून घेतो. आणि जेव्हा तुम्ही ती माहिती रिट्रीव्ह करता तेव्हा मेंदू प्रत्येक वेळी ती आठवण नव्याने पुनर्रचित करतो, रिकन्स्ट्रक्ट करतो. म्हणूनच अनेकदा एकाच घटनेबद्दल 2 लोकांच्या आठवणी पूर्णपणे वेगळ्या असू शकतात. अरे चा, हे खरोखरच थक्क करणार आहे. पण यातही 2 प्रकार असतात ना? आपला प्रश्न 22. कारण काही फाईल्स लगेच डिलीट होतात, तर काही आयुष्यभर राहतात. हो, म्हणूनच आपण त्याला अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती म्हणतो. शॉर्ट टर्म मेमरी STM आणि लॉंग टर्म मेमरी LTM. म्हणजे काल दुपारी काय जेवलो हे मला आज आठवत नाही, पण लहानपणी सायकलवरून पडल्यावर लागलेला मार मला आजही लख्ख आठवतो.
नक्कीच. अल्पकालीन स्मृती खूप मर्यादित असते. ती फक्त 20 ते 30 सेकंड टिकते आणि तिची क्षमता फक्त 7 घटकांपर्यंत असते. मानसशास्त्रात ह्याला मॅजिकल नंबर 7 म्हणतात. अच्छा, म्हणूनच जुने लँडलाईन नंबर 7 आकडी असायचे का? हो ना. आणि एखादा OTP मोबाईलवर पाहिल्यावर तो टाईप करेपर्यंतच लक्षात राहतो. हे STMचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे म्हणूनच 16 अंकी क्रेडिट कार्ड नंबर कधीच एकदम लक्षात राहत नाही. पण मग तो दीर्घकालीन स्मृतीत कसा जातो? त्यासाठी 2 गोष्टींची गरज असते. एकतर त्या माहितीची वारंवार उजळणी करणे किंवा त्या माहितीसोबत जोडलेली एखादी तीव्र भावना असणे. LTMची क्षमता अमर्यादित असते. मेंदूमधील हिप्पोकॅम्पस नावाचा भाग ठरवतो की कोणती माहिती कचऱ्यात टाकायची आणि कोणती कायमची तिजोरीत ठेवायची. छान. आता माहिती तिजोरीत गेली हे ठीक. पण आपला प्रश्न तेलीस असा आहे की परीक्षेच्या वेळी ती तिजोरी उघडते की नाही हे मोजायचं कसं? म्हणजे धारणेच्या मापन पद्धती काय आहेत? स्मृती मोजण्याच्या मुख्यत्वे 4 पद्धती आहेत. प्रत्यावाहन म्हणजे रिकॉल, प्रत्याभिज्ञा म्हणजे रेकग्निशन, पुनर्रचना आणि पुनरध्ययन. प्रत्यावाहन म्हणजे कोणतीही मदत नसताना माहिती आठवणे, जसं की रिकाम्या जागा भरणे. आणि प्रत्याभिज्ञा म्हणजे? प्रत्याभिज्ञा म्हणजे समोर असलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर ओळखणे, जसं की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, MCQs. इथे माझा एक नेहमीचा प्रश्न आहे. आपण सगळेच अनुभवतो की रिकाम्या जागा भरण्यापेक्षा MCQ सोडवणे नेहमीच सोपे वाटते. असं का? समोर पर्याय दिसल्यावर आपल्या मेंदूत अशी कोणती स्विच ऑन होते? रिकॉलमध्ये तुमच्या मेंदूला शून्य आधारावरून माहिती शोधून काढावी लागते. हे अंधाऱ्या खोलीत सुई शोधण्यासारखं आहे. पण रेकग्निशनमध्ये जेव्हा तुम्ही 4 पर्याय पाहता तेव्हा ते पर्याय तुमच्या मेंदूसाठी क्यूज किंवा संकेतांचं काम करतात. अच्छा, म्हणजे हिंट मिळते. हो, बरोबर पर्याय पाहताच मेंदूत आधीच अस्तित्वात असलेला तो न्यूरल ट्रेल अचानक प्रकाशित होतो आणि तुम्हाला पटकन ओळख पटते. अंधारात शोधणे विरुद्ध प्रकाशात ओळखणे. क्या बात. पण जर तो न्यूरल ट्रेल आधीच असतो तरी आपण अनेक गोष्टी पूर्णपणे विसरून का जातो? हा प्रश्न 24 आहे. जर सगळं काही मेंदूत सेव्ह होतं तर विस्मरणाचे सिद्धांत काय सांगतात? विस्मरणाचे काही प्रमुख सिद्धांत आहेत. पहिला आहे ऱ्हास सिद्धांत किंवा ट्रेस डिके. ज्याप्रमाणे न वापरलेल्या पायवाटेवर गवत उगवतं आणि ती दिसेनाशी होते, तसंच मेंदूत ज्या माहितीचा वापर होत नाही तिचे ठसे वेळेनुसार पुसट होत जातात. म्हणजे आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड. बरोबर. दुसरा आहे व्यत्यय सिद्धांत, इंटरफिअरन्स, जिथे जुनी आणि नवीन माहिती एकमेकांत अडथळा आणतात. पण यातला सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर सिद्धांत आहे दमन, रिप्रेशन. दमन हे थोडं गंभीर वाटतंय. म्हणजे मेंदू स्वतःहून माहिती जाणीवपूर्वक लपवतो का? होय, सिग्मंड फ्रॉइड यांनी ही संकल्पना मांडली होती. दमन ही मानवी मनाची स्वतःचं रक्षण करण्याची एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. जेव्हा एखादा अनुभव अत्यंत क्लेशदायक किंवा भीतीदायक असतो तेव्हा तो रोजच्या जाणीवेत ठेवल्यास माणूस सामान्य जीवन जगूच शकणार नाही. म्हणजे तो वेडा होऊ शकतो. होय, अशा वेळी मेंदू स्वतःचं मानसिक संतुलन टिकवण्यासाठी तो अनुभव अचेतन मनात खोलवर ढकलून देतो. तो अनुभव नष्ट होत नाही, पण तो आपल्याच जाणीवेपासून लपवून ठेवला जातो. बापरे. म्हणजे मेंदू आपला स्वतःचा बॉडीगार्ड बनून आपल्यालाच आपल्या भयानक आठवणींपासून वाचवतो तर? पण आता प्रश्न 25 असा आहे की रोजच्या आयुष्यातल्या साध्या गोष्टी जसे की अभ्यास आपण विसरू नयेत म्हणून स्मृती सुधारण्याच्या काही पद्धती आहेत का? नक्कीच. सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे स्मृती सहाय्यके किंवा निमॉनिक्स वापरणे. याशिवाय वितरित पद्धत म्हणजे सलग अभ्यास न करता मध्ये मध्ये विश्रांती घेणे आणि वाचलेलं स्वतःच्या शब्दांत मोठ्याने सांगणे यांचा खूप फायदा होतो. निमॉनिक्स म्हणजे मला शाळेतली एक गोष्ट आठवतीये. इंद्रधनुष्यातील रंगांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी आम्हाला ताना पी हिनी पाजा हे वाक्य शिकवलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे आजही ते तसंच लक्षात आहे. हे असं का काम करतं? कारण मानवी मेंदूला सुट्ट्या, विस्कळीत माहितीचा कंटाळा येतो. त्याला पॅटर्न किंवा अर्थपूर्ण साखळी आवडते. जेव्हा तुम्ही निरर्थक माहितीला एका वाक्यात गुंफता तेव्हा मेंदू ती माहिती एका चंक किंवा गटाच्या स्वरूपात साठवतो. यामुळे माहिती थेट दीर्घकालीन स्मृतीत जाते. स्मृती म्हणजे एकंदर साठवणुकीचा खेळ आहे तर. पण प्रश्न 26 असा आहे की या साठवलेल्या माहितीवर जेव्हा आपण प्रक्रिया करतो तेव्हा खरा खेळ सुरू होतो, ज्याला आपण विचार प्रक्रिया म्हणतो. विचार म्हणजे नक्की काय?
विचार म्हणजे कोणतीही समस्या सोडवण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यासाठी केली जाणारी मानसिक धडपड. पण यात सर्वात महत्वाची असते ती प्रगल्भ विचारांची अवस्था, मॅच्युअर थिंकिंग. म्हणजे काय? प्रगल्भ विचार म्हणजे केवळ भावनेच्या आहारी न जाता तर्कावर आधारित विचार करणे आणि अनुभवाच्या आधारे अचूक अनुमान काढणे. पण हे खूप कठीण आहे ना, कारण भावना आणि तर्क यांचं नेहमीच भांडण सुरू असतं. रागात घेतलेला निर्णय नेहमीच चुकतो असं म्हणतात. हो ना, आणि यामागे न्यूरोलॉजिकल कारण आहे. आपला मेंदूचा आदिम भाग जो भावना नियंत्रित करतो तो नेहमी त्वरित प्रतिक्रिया देतो. पण प्रगल्भ विचार करणे म्हणजे त्या प्राथमिक भावनेला थांबवून मेंदूच्या पुढच्या भागाचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा वापर करून तार्किक विश्लेषण करणे. म्हणजे प्रगल्भ विचार हा एका अर्थाने आपल्याच भावनेवर मिळवलेला एक मोठा मानसिक विजय असतो. अगदी तसंच. आता प्रश्न 27 कडे येऊया. हे जे तार्किक विचार आपण करतो त्याच्या 2 प्रमुख पद्धती सांगितल्या जातात, आगमनात्मक विचार आणि निगामी विचार. हे शब्द थोडे जड वाटतात. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह थिंकिंग. हां, आगमनात्मक म्हणजे विशिष्ट उदाहरणांवरून सामान्य नियम बनवणे आणि निगामी म्हणजे सामान्य नियमावरून विशिष्ट निष्कर्ष काढणे. जर मी थोडा विचार केला तर मला यात असं दिसतं की एखादा गुप्तहेर किंवा डिटेक्टिव्ह नेहमी छोट्या छोट्या पुराव्यांवरून एक मोठा सिद्धांत मांडतो, बरोबर? हो. आणि एखादा वकील मोठा कायद्याचा वापर करून एका विशिष्ट केसमध्ये निष्कर्ष काढतो. हे अतिशय अचूक उदाहरण आहे. गुप्तहेर घटनास्थळावर मिळालेला एक केस किंवा पायाचा ठसा एकत्र करून हा खून कसा झाला याचा नियम बनवतो. ही बॉटम अप प्रक्रिया म्हणजे आगमनात्मक विचार. आणि वकिलाकडं चोरी करणे हा गुन्हा आहे हा सामान्य नियम आधीच असतो. तो फक्त सिद्ध करतो की या व्यक्तीने चोरी केली आहे. ही टॉप डाऊन प्रक्रिया म्हणजे निगामी विचार. खूपच छान समजलंय हे. पण प्रश्न 28 असा आहे की हे विचार करण्यासाठी आपल्याला एका वाहनाची गरज असते, भाषा. भाषा आणि विचार यांचा परस्पर संबंध कसा आहे? कारण नोट्समध्ये भाषा विकासाचे 5 टप्पे दिले आहेत: रडणे, कुंजन करणे, बडबडणे, अनुकरण करणे आणि वाक्यनिर्मिती. पण माझा प्रश्न हा आहे की जर माझ्याकडे एखादी गोष्ट सांगण्यासाठी शब्दच नसेल तर मी त्या गोष्टीचा विचार करू शकतो का? हा एक अत्यंत गहन प्रश्न आहे. तज्ज्ञांचं असं मत आहे की तुमची भाषा जितकी समृद्ध असते तितकेच तुमचे विचार सखोल असू शकतात. भाषा केवळ विचारांना व्यक्त करत नाही तर ती विचारांना अचूकता आणि दिशा देते. म्हणजे शब्दांशिवाय विचार करणं कठीण आहे? हो. जर तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट सूक्ष्म भावनेसाठी शब्दच नसेल तर ती भावना तंतोतंत ओळखणे तुमच्या मेंदूला कठीण जाते. म्हणूनच भाषेचा विकास हा तुमच्या वैचारिक क्षमतेचा विकास आहे. म्हणजे आपली शब्दमर्यादा ही कुठेतरी आपली विचारमर्यादा बनू शकते. आता प्रश्न 29. याच शब्दांमधून मग आपण वेगवेगळ्या संकल्पना किंवा कॉन्सेप्ट्स बनवतो, बरोबर? हां. संकल्पना निर्मिती ही प्रक्रिया कशी चालते? लहान मुले सुरुवातीला सर्व 4 पायांच्या प्राण्यांना कुत्रा का म्हणतात? कारण लहान मुलाच्या मेंदूने सुरुवातीला 4 पाय आणि शेपूट या गोष्टींचं सामान्यीकरण किंवा जनरलायझेशन करून संपूर्ण गटाला कुत्रा हे नाव दिलेलं असतं. मग ते मांजर आणि कुत्रा यातील फरक कसा ओळखायला शिकतात? जेव्हा ते मूल मांजरीला पाहतं तेव्हा त्याचा मेंदू अधिक सूक्ष्म विश्लेषण करतो. तो पाहतो की मांजरीचा आवाज वेगळा आहे. मग मेंदू अमूर्तीकरण किंवा ॲब्स्ट्रॅक्शन करतो, म्हणजे अनावश्यक गुणधर्म वगळून फक्त महत्वाचे गुणधर्म वेगळे काढतो आणि त्यातून मांजर ही नवीन संकल्पना तयार होते. हां, मानवी मेंदूचं वर्गीकरण करण्याचा कारखानाच आहे जणू. आणि आता आपण आलोय आपल्या शेवटच्या 30व्या प्रश्नावर. या सर्व शिकण्याचं, स्मृतीचं, विचारांचं अंतिम उद्दिष्ट एकच असतं: समस्या सोडवणे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. हो. याची प्रामुख्याने 3 तंत्रे वापरली जातात: प्रयत्न प्रमाद म्हणजे चुका करत राहणे, मर्मदृष्टी म्हणजे अचानक सुचलेला विचार आणि अल्गोरिथम म्हणजे निश्चित नियमांच्या सहाय्याने 100% अचूकपणे समस्या सोडवणे. मर्मदृष्टी अध्ययन हे नेमकं काय असतं? तर हे बघा आहे सर्जनशीलतेबद्दल. आपण नेहमी म्हणतो की डोक्यात अचानक एक बल्ब पेटला आणि आयडिया सुचली. ही खरोखर एका सेकंदात घडणारी जादू असते का? नाही, अजिबात नाही. तो जो बल्ब लागण्याचा क्षण असतो ना, तो एका अत्यंत प्रदीर्घ प्रक्रियेचा फक्त शेवटचा टप्पा असतो. मानसशास्त्रानुसार सर्जनशीलतेच्या मुख्य 4 अवस्था असतात. अच्छा, 4 अवस्था कोणत्या त्या? पहिली अवस्था म्हणजे पूर्वतयारी
किंवा प्रिपरेशन. समजा तुम्हाला एखादी कादंबरी लिहायची आहे किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट करायचा आहे. तुम्ही अचानक लिहायला घेत नाही ना? नाही, आपण माहिती गोळा करतो, संदर्भ पाहतो. बरोबर. हीच ती पूर्वतयारी, पायाभरणी करण्यासारखं. दुसरी अवस्था अतिशय रंजक आहे. तिला परिपोषण किंवा इन्क्युबेशन म्हणतात. परिपोषण म्हणजे यात काय होतं? यात असं होतं की तुम्ही त्या समस्येवर जाणीवपूर्वक विचार करणं थांबवता. तुम्ही चालायला जाता, झोपता किंवा दुसरंच काहीतरी काम करता. पण यावेळी तुमचं अचेतन मन म्हणजे अनकॉन्शियस माइंड त्या माहितीवर आतल्या आत काम करत असतं. हां, म्हणजे जसं आपण पीठ मळून ठेवतो आणि त्याला थोडा वेळ तसंच मुरू देतो. आपण प्रत्यक्ष काही करत नसतो, पण ती प्रक्रिया आतून चालूच असते. अगदी अचूक उदाहरण. आणि याच परिपोषणाच्या अवस्थेतून अचानक तिसरी अवस्था जन्म घेते. ती म्हणजे अंतःस्फुरण किंवा इल्युमिनेशन. तुम्ही अंघोळ करत असता किंवा गाडी चालवत असता आणि अचानक तुम्हाला उत्तर सापडतं. अरे वा, म्हणजे तो बल्ब लागण्याचा क्षण? हो, पण प्रक्रिया तिथेच संपत नाही. चौथी आणि अत्यंत महत्वाची अवस्था असते पडताळा किंवा व्हेरिफिकेशन. जी कल्पना सुचली आहे ती वास्तवात काम करते का हे तपासून पाहणं इथे आवश्यक असतं. हे खूपच तार्किक आहे. म्हणजे ती जादू नसून एक प्रक्रिया आहे. बर, हा 31वा प्रश्न तर क्लिअर झाला. आता आपण पुढच्या 32व्या प्रश्नाकडे वळूया. हो, चला. तर प्रश्न असा आहे की या सर्जनशीलतेला खतपाणी नेमकं कुठून मिळतं किंवा ती कुठे मारली जाते? याला खतपाणी मिळण्याचे किंवा ते नष्ट होण्याचे दोन मुख्य स्रोत आहेत. एक म्हणजे तुमचं कुटुंब आणि दुसरं म्हणजे तुमची शाळा. कुटुंबाचा काय रोल असतो यात? कुटुंबाचा विचार केला तर पालकांचा दृष्टिकोन हा सर्वात मोठा घटक ठरतो. ज्या घरात लोकशाहीवादी वातावरण असतं, जिथे मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतं आणि चुका करण्याची मुभा असते. तिथे सर्जनशीलता फोफावते. अगदी बरोबर. म्हणजे जिथे मी सांगेन तसंच कर असा पालकांचा अट्टाहास नसतो. आणि मग शालेय वातावरणाचा काय प्रभाव पडतो? शाळेत जर खूप कडक शिस्त असेल, जिथे फक्त घोकंपट्टीवर भर दिला जातो आणि पुस्तकाबाहेरचे प्रश्न विचारल्यावर मुलांना रागवलं जातं, तिथे सर्जनशीलतेचा गळा घोटला जातो. बापरे, हे खूपच घातक आहे. हो ना. याउलट विद्यार्थ्यांच्या चौकसपणाला, त्यांच्या का आणि कसे या प्रश्नांना वाव देणारे शिक्षक असतील, तर तिथे सर्जनशीलतेला अत्यंत पोषक वातावरण मिळतं. म्हणजे जिथे प्रश्न विचारायला मुभा आहे तिथेच नवीन विचार जन्म घेतात. हे समजायला खूप सोपं होतं. आता हा विषय इथे संपला. आता आपण क्रमाने पुढच्या 33व्या प्रश्नाकडे जाऊया. बुद्धिमत्ता आणि तिचे प्रकार. हा खूप आवडीचा विषय आहे माझा. माझाही. मला नेहमी हा प्रश्न पडतो की शाळेत मिळणाऱ्या मार्कांवरून आपण ठरवतो कोण हुशार आहे. पण बुद्धिमत्ता म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान असतं का? ज्याला परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळतात तोच बुद्धिमान असतो का? हा आपल्या शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेला एक खूप मोठा गैरसमज आहे. मानसशास्त्रात बुद्धिमत्तेची व्याख्या खूप व्यापक आहे. परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. अच्छा, मग याचे प्रकार कोणते? मुख्यत्वे 3 प्रकार मानले जातात. पहिला प्रकार म्हणजे अमूर्त बुद्धी किंवा ॲब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स. यात शब्द, अंक आणि चिन्हे हाताळण्याची क्षमता असते. म्हणजे जे गणितज्ञ किंवा लेखक असतात ते. बरोबर. आपली शालेय परीक्षा मुख्यत्वे याच बुद्धिमत्तेची चाचणी घेते. पण मग जे लोक गणितात कच्चे असतात पण एखादं बिघडवलेलं इंजिन 2 मिनिटात दुरुस्त करू शकतात, त्यांचं काय? त्यांच्याकडे दुसरा प्रकार असतो यांत्रिक बुद्धी किंवा मेकॅनिकल इंटेलिजन्स. यंत्रे आणि वस्तूंचा भौतिक स्वरूप समजून घेण्याची क्षमता यात येते. उत्तम इंजिनियर किंवा मेकॅनिक यांच्यात ही बुद्धी प्रबळ असते. त्यांना पुस्तकातले फॉर्म्युले कदाचित समजणार नाहीत, पण प्रत्यक्ष काम कसं होतं हे त्यांना अचूक माहीत असतं. हो, अगदी खरंय. आणि तिसरा एक प्रकार आहे सामाजिक बुद्धी किंवा सोशल इंटेलिजन्स. हे म्हणजे लोकांमध्ये मिसळण्याची क्षमता. हो, लोकांच्या भावना समजून घेण्याची आणि सामाजिक संबंध हाताळण्याची क्षमता. यशस्वी राजकारणी, उत्तम शिक्षक किंवा विक्रेते यांच्याकडे ही बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर असते. हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळेल की आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारात मोडतोच. चला, बुद्धिमत्तेचे प्रकार हा 33वा प्रश्न संपला. आता पुढचा 34वा प्रश्न. चार्ल्स स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत. हा सिद्धांत खूपच महत्वाचा आहे. लोक नेहमी म्हणतात की काही लोक जन्मजात हुशार असतात आणि काही कष्ट करून शिकतात. स्पियरमन यावर काय म्हणतात? स्पियरमन यांनी त्यांच्या द्विघटक सिद्धांतात किंवा 2 फॅक्टर थिअरीमध्ये सांगितलं आहे की मानवी बुद्धिमत्तेत 2 प्रमुख घटक असतात. पहिला आहे सामान्य घटक, ज्याला ते जी फॅक्टर म्हणतात. जी फॅक्टर?
हा जन्मजात असतो? होय, हा घटक पूर्णपणे जन्मजात आणि अनुवंशिक असतो. कोणत्याही बौद्धिक कार्यासाठी हा आवश्यक असतो. तो तुमच्या मेंदूचा मूळ प्रोसेसर आहे असं समजा. म्हणजे हा जी फॅक्टर बदलता येत नाही. आणि मग दुसरा घटक कोणता? दुसरा आहे विशिष्ट घटक किंवा एस फॅक्टर. हा अर्जित असतो, म्हणजेच तो शिकून, सराव करून आणि अनुभवातून मिळवलेला असतो. हा क्षेत्रानुसार बदलतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीकडे जन्मजात उत्तम जी फॅक्टर असेल, पण तिने संगीताचा सरावच केला नाही, तर तिचं संगीतातला एस फॅक्टर विकसित होणार नाही. अगदी तसंच. आणि याउलट कठोर परिश्रमाने आपण आपला एस फॅक्टर वाढवू शकतो. खूपच छान समजून सांगितलं. आता हा प्रश्न बाजूला ठेवूया आणि क्रमाने पुढच्या 35व्या प्रश्नावर येऊया. बुद्ध्यांक किंवा IQची संकल्पना. गणित मांडून माणसाची बुद्धी कशी मोजायची, हा खूप कुतूहलजनक प्रश्न आहे. हो, बुद्ध्यांक किंवा इंटेलिजन्स कोशंट ही मुळात मानसिक वय आणि शारीरिक वय यांची तुलना करणारी एक पद्धत आहे. याचं सूत्र काय आहे? सूत्र अतिशय सोपं आहे. मानसिक वय भागिले शारीरिक वय आणि त्याला 100ने गुणायचं. हे जरा गणिताच्या भाषेत उदाहरणासह सांगाल का? म्हणजे मानसिक वय कसं ठरतं? नक्कीच. समजा एखाद्या 8 वर्षांच्या मुलाला आपण काही प्रश्नांची चाचणी दिली. जर त्याने 10 वर्षांच्या मुलांसाठी तयार केलेले प्रश्न अचूक सोडवले, तर त्याचं शारीरिक वय 8 असलं तरी त्याचं मानसिक वय 10 मानलं जातं. अच्छा, मग सूत्रात टाकून कसं होईल? आता सूत्रात ह्या किमती टाकूया. मानसिक वय आहे 10 भागिले शारीरिक वय आहे 8. 10 भागिले 8 म्हणजे उत्तर आलं 1.25. आणि याला 100ने गुणायचं. हो, 1.25 गुणिले 100 म्हणजे उत्तर येतं 125. याचा अर्थ त्या मुलाचा बुद्ध्यांक 125 आहे, जो प्रज्ञावान किंवा जीनियस कॅटेगरीत येतो. हे एकदम सोपं होतं समजायला. आता हा 35वा प्रश्न संपला. आपण लगेच पुढच्या 36व्या प्रश्नाकडे वळतोय. जर बुद्ध्यांक 100 म्हणजे सरासरी असेल आणि तो 70पेक्षा कमी असेल तर काय होतं? जर बुद्ध्यांक 70पेक्षा कमी असेल तर त्याला वैद्यकीय परिभाषेत मतिमंदत्व किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असं म्हटलं जातं. याच्या तीव्रतेनुसार मुख्य 4 प्रकार पडतात. कोणते 4 प्रकार? पहिला आहे अल्पबुद्धी, ज्यांचा IQ 50 ते 70च्या दरम्यान असतो. हे लोक स्वतःची प्राथमिक कामे करू शकतात आणि थोडेफार शिक्षण घेऊन साधे व्यवसाय करू शकतात. म्हणजे त्यांना थोड्या आधाराची गरज असते. आणि दुसरा प्रकार आहे क्षीण बुद्धी. IQ 35 ते 50. यांना स्वतःची काळजी घेता येते, पण साधी कामे करण्यासाठीही विशेष प्रशिक्षणाची आणि देखरेखीची गरज असते. तिसरा प्रकार आहे मंद बुद्धी. IQ 20 ते 35. यांना जास्त मदत लागत असेल. हो, यांना सतत इतरांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि ते स्वतंत्र जीवन जगू शकत नाहीत. आणि चौथा, सर्वात तीव्र प्रकार म्हणजे निर्बुद्धी, ज्यांचा IQ 20 पेक्षा कमी असतो. हे लोक त्यांच्या दैनंदिन साध्या गरजांसाठीही पूर्णपणे इतरांवर अवलंबून असतात. हे समजून घेणं खूप संवेदनशील आणि गरजेचं होतं. आता आपला पहिला विभाग इथे पूर्ण झाला आहे. आता आपण विभाग 2 म्हणजेच व्यक्तिमत्वाचे पैलू यावर चर्चा करूया. यातला 37वा प्रश्न, अनुवंश आणि परिवेश. हो, हा खूप महत्वाचा भाग आहे मनाच्या आराखड्यातला. मला नेहमी एक रूपक आवडतं. अनुवंश म्हणजे DNA हा एक रिकामा कॅनव्हास आहे आणि परिवेश किंवा पर्यावरण हा त्यावर चित्र काढणारा रंगारी आहे. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत हे कसं काम करतं? हे रूपक अतिशय समर्पक आहे. अनुवंश किंवा हेरिडिटी म्हणजे आपल्याला आई-वडिलांकडून मिळालेले जैविक गुणधर्म, उंची, शारीरिक ठेवण आणि मूळ स्वभाव हा तुमच्या DNA मध्ये लिहिलेला असतो. हा तुमचा कॅनव्हास आहे. ते परिवेश कामाला येतो, बरोबर? अगदी बरोबर. परिवेश म्हणजे व्यक्तीच्या सभोवतालचं वातावरण, तिचं कुटुंब, मित्र, चांगले वाईट अनुभव. तुमच्या अनुवंशामुळे तुम्हाला उत्तम गायनाचा गळा मिळेल, पण जर तुमच्या वातावरणात तुम्हाला प्रोत्साहनच मिळालं नाही, तर ते कौशल्य कधीच विकसित होणार नाही. म्हणजे व्यक्तिमत्व हे निसर्ग आणि पालनपोषण या दोघांचा संगम आहे. खूपच छान. हा मुद्दा पूर्ण झाला. आता आपण पुढच्या 38व्या प्रश्नाकडे जाऊया. सिग्मंड फ्रॉइड यांचा व्यक्तिमत्व रचनेचा सिद्धांत. हा सिद्धांत मानसशास्त्रात खूप गाजला आहे. फ्रॉइडने मानवी मनाची तुलना एका हिमनगाशी किंवा आईसबर्गशी केली होती. तो समुद्रात तरंगणारा बर्फाचा डोंगर, जो वरून छोटा दिसतो पण पाण्याखाली खूप मोठा असतो. होय, आणि तो पाण्याखालचा न दिसणारा पण अवाढ्य भाग म्हणजे फ्रॉइडच्या मते ईड. हा व्यक्तिमत्वाचा सर्वात आदिम भाग आहे, जो फक्त सुखाच्या तत्वावर चालतो. त्याला कोणताही नियम, नैतिकता माहीत नसते.
म्हणजे मला जी गोष्ट हवी आहे ती आत्ताच्या आत्ता मिळायलाच हवी असा हट्ट. अगदी एखाद्या लहान मुलासारखा. पण मग आपण सगळेच रस्त्यावर ओरडत का फिरत नाही? तिथे सुपर इगो कामाला येतो. हा हिमनगाचा सर्वात वरचा समाजाला दिसणारा भाग आहे. सुपर इगो हा आपल्यातील नैतिकतेचा पहारेकरी आहे. तो ईडच्या अगदी विरुद्ध दिशेने ओढतो आणि सांगतो, हे चुकीचे आहे, असं करू नकोस. म्हणजे एका बाजूला ईड म्हणतोय मला आत्ताच्या आत्ता तो पूर्ण केक खायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला सुपर इगो म्हणतोय चोरून केक खाणं हे पाप आहे. मग मार्ग कोण काढतं? ती जबाबदारी इगोची असते. इगो हा वास्तवाच्या तत्वावर काम करतो. तो मध्यस्थ आहे. तो म्हणेल, ठीक आहे, आपण केकचा एक छोटा तुकडा खाऊया, पण जेवण झाल्यावर आणि सर्वांसमोर. म्हणजे इगो विचारा आयुष्यभर तारेवरची कसरत करत असतो. हे खूप छान समजलं. आता आपण पुढच्या 39व्या प्रश्नाकडे वळूया. कार्ल युंग यांचे व्यक्तिमत्वाचे प्रकार, अंतर्मुख आणि बहिर्मुख. हो, इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. आपण नेहमी म्हणतो की पार्टीत कोपऱ्यात बसणारी व्यक्ती अंतर्मुख आणि मध्यभागी असणारी बहिर्मुख. हे इतकंच सोपं आहे का? वरवर पाहता तसं वाटतं, पण युंग यांच्या सिद्धांताचा गाभा ऊर्जेचा स्रोत हा आहे. अंतर्मुख व्यक्तींची मानसिक ऊर्जा आतल्या दिशेने वाहते. ते लोकांना घाबरतात असं नाही, पण जास्त लोकांमध्ये राहिल्यावर त्यांची मानसिक ऊर्जा संपते. अच्छा, म्हणजे त्यांची बॅटरी ड्रेन होते. हो, आणि त्यांना ती ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी एकांताची गरज असते. आणि बहिर्मुख लोक? ते बाहेरच्या जगातून ऊर्जा मिळवतात. जेव्हा ते एकटे असतात तेव्हा त्यांची ऊर्जा कमी होते आणि लोकांमध्ये गेल्यावर ती चार्ज होतात. त्यामुळे ते जास्त उत्साही आणि बोलके दिसतात. समजलं. हा प्रश्नही क्लिअर झाला. आता आपण 40व्या प्रश्नावर येऊया. आपण व्यक्तिमत्वाचे प्रकार पाहिले, पण हे मोजायचं कसं? इथे प्रक्षेपण चाचण्या कशा काम करतात? अस्पष्ट चित्रातून माणसाचं मन कसं वाचता येतं? हे थोडं जादूटोण्यासारखं वाटू शकतं, पण तसं नाहीये. जेव्हा समोरची परिस्थिती किंवा चित्र अस्पष्ट असतं, तेव्हा मानवी मेंदी ती रिकामी जागा स्वतःचे विचार, भीती आणि इच्छा वापरून भरून काढतो. यालाच प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन म्हणतात. म्हणजे आकाशातल्या ढगांमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे आकार दिसतात तसं? अगदी त्याच तत्वावर. सर्वात प्रसिद्ध रोशार्क चाचणीमध्ये शाईचे डाग असलेली कार्ड दाखवली जातात. तो डाग अर्थहीन असतो, पण जेव्हा रुग्ण सांगतो की त्याला त्यात राक्षस दिसतोय, तेव्हा त्यावरून त्याच्या मनातील संघर्ष ओळखला जातो. अरे वा. आणि TAT चाचणी? TAT म्हणजे थिमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट. यात अस्पष्ट चित्रांवरून गोष्ट सांगायची असते. गोष्ट सांगताना व्यक्ती नकळत स्वतःच्या जीवनातले ताणतणाव पात्रांवर लादते. मानवी मन स्वतःलाच कसं फसवतं हे कमाल आहे. आता आपला दुसरा विभाग पूर्ण झाला. आता आपण तिसऱ्या विभागाकडे आणि 41व्या प्रश्नाकडे क्रमाने वळतोय. प्रेरणा आणि प्रेरणाचक्र. आपण काहीही का करतो? वर्तनाला दिशा देणारी जी शक्ती असते तिला आपण प्रेरणा किंवा मोटिवेशन म्हणतो. हे एका चक्रासारखं काम करतं, ज्याचे 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे गरज. शरीरात कशाची तरी कमतरता निर्माण होते, जसं की अन्नाची कमतरता. आणि मग दुसरा टप्पा? दुसरा टप्पा आहे प्रेरक अवस्था किंवा ताण. अन्नाच्या कमतरतेमुळे एक ताण निर्माण होतो. यातून माणूस तिसऱ्या टप्प्याकडे जातो, साधक वर्तन. म्हणजे प्रत्यक्ष कृती करणं. हो, अन्नाचा शोध घेणं. आणि अन्नाचा घास पोटात गेला की चौथा टप्पा येतो, उद्दिष्ट प्राप्ती. गरज पूर्ण होते, ताण शांत होतो. आणि मग दुसरी गरज निर्माण होते आणि चक्र पुन्हा सुरू होतं. हा प्रश्न अगदी स्पष्ट झाला. आता आपण पुढच्या 42व्या प्रश्नावर येऊ. जैविक प्रेरणा. कधी कधी पोट रिकामं असलं की आपल्याला भयानक राग का येतो? हा खूपच मजेशीर पण शास्त्रीय प्रश्न आहे. इंग्रजीत याला हँग्री, हंगर आणि अँग्री मिळून म्हणतात. याचं उत्तर आपल्या मेंदूतल्या हायपोथॅलॅमसमध्ये आहे. हायपोथॅलॅमस काय करतं? जेव्हा रक्तातील साखर कमी होते तेव्हा हायपोथॅलॅमस धोक्याचा इशारा देतो आणि मेंदू तणावाचे संप्रेरक सोडतो. यामुळे तुमची चिडचिड होते, राग येतो. हा शरीराचा सांगण्याचा मार्ग असतो की आधी अन्नाचा शोध घे. बापरे. आणि तहाण्याच्या बाबतीत पेशींमधील पाणी कमी झाल्यावर घसा कोरडा पडतो आणि हायपोथॅलॅमस तीव्र तहाण्याची जाणीव करून देतो. हे खूपच भारी आहे. आता हा मुद्दा इथे संपला. आता 43वा प्रश्न. अब्राहम मास्लो यांची गरजांची श्रेणी. मानवी जीवन फक्त भूक आणि तहानेत संपत नाही. याचा क्रम कसा लागतो? मास्लो यांनी एक पिरामिड मांडला आहे. त्यांच्या मते तळाच्या गरजा आधी पूर्ण कराव्या लागतात. 5 स्तर आहेत क्रमाने. सर्वात तळाला शारीरिक गरजा, अन्न, पाणी, झोप. जो माणूस भुकेलेला आहे तो तत्वज्ञानाचा विचार करू शकत नाही. अगदी बरोबर. दुसरी पायरी आहे सुरक्षितता, नोकरी, पैसा.
तिसरी आहे प्रेम आणि आपुलकी, कुटुंब, मित्र. चौथी आहे प्रतिष्ठा, समाजात आदर. आणि सर्वात वरची पायरी ती म्हणजे आत्मवास्तविकीकरण. स्वतःच्या सर्वोच्च क्षमतेचा विकास करून जीवनाचं सार्थक करणं. खालची पायरी पूर्ण झाल्याशिवाय माणूस वर जात नाही. एकदम क्लिअर. आता आपला तिसरा विभाग संपला. आता विभाग 4, संघर्ष आणि स्वसंरक्षण. यातील 44वा प्रश्न घेऊया. कर्ट लेविन यांनी सांगितलेले संघर्षाचे प्रकार. हो, जेव्हा दोन विरोधी गोष्टींपैकी एकाची निवड करायची असते तेव्हा संघर्ष होतो. याचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रगमन संघर्ष. या दोन्ही गोष्टी चांगल्या असतात. म्हणजे 2 उत्तम कंपन्यांमधून नोकरीची ऑफर आली तर? हो, कोणती निवडावी हा सुखद गोंधळ. दुसरा प्रकार आहे वर्जन संघर्ष. हे म्हणजे आपली मराठी म्हण, इकडे आड तिकडे विहीर. अगदी बरोबर. या दोन्ही पर्याय वाईट असतात, पण एक निवडावाच लागतो. जसं की वेदनादायी शस्त्रक्रिया किंवा आयुष्यभराचा आजार. आणि तिसरा प्रकार कोणता? तो आहे वर्जन संघर्ष. यात एकाच गोष्टीत चांगले आणि वाईट दोन्ही असतं. प्रमोशन हवंय, पण सोबत येणाऱ्या ताणाची भीतीही वाटते. हा प्रश्न खूपच छान समजला. आता या विभागातला पुढचा 45वा प्रश्न. या संघर्षातून मन स्वतःला कसं वाचवतं? मनाची ढाल किंवा डिफेन्स मेकॅनिझम कशी काम करते? आपला जो इगो आहे ना, तो तणावापासून वाचण्यासाठी काही युक्त्या वापरतो. पहिला प्रकार आहे दमन किंवा रिप्रेशन. दुःखद स्मृती मन जाणीवपूर्वक विसरून अचेतन मनात ढकलून देतं. आणि उदात्तीकरण म्हणजे काय? उदात्तीकरण म्हणजे अमान्य इच्छा चांगल्या कामाकडे वळवणं. एखाद्याला मारामारी करायला आवडत असेल तर तो बॉक्सिंग खेळून रागाला योग्य वळण देतो. हुशार आहे मन. आणि प्रतिपूरण. एका क्षेत्रातील अपयश दुसऱ्यात भरून काढणं. अभ्यासात कच्चा असलेला विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवतो आणि आत्मविश्वास टिकवतो. हा विभागही पूर्ण झाला. आता आपण शेवटच्या 5 प्रश्नांकडे म्हणजे 5व्या विभागाकडे आलो आहोत. एका पाठोपाठ एक घेऊया. 46वा प्रश्न. भावना आणि त्यांची वैशिष्ट्ये. भावना म्हणजे फक्त रडणे किंवा हसणे का? नाही, भावना त्यापेक्षा खूप व्यापक आहेत. बाह्य किंवा अंतर्गत उद्दीपकामुळे निर्माण झालेली खळबळजनक अवस्था म्हणजे भावना सुखद किंवा दुःखद असू शकते. आणि यामुळे आपल्या शरीरात प्रचंड मोठे अंतर्गत बदल घडतात. अच्छा, हा मुद्दा समजला. आता लगेच 47व्या प्रश्नाकडे जाऊया. राग आणि भीती वेळेस शरीरात काय अंतर्गत बदल होतात? भीती वाटल्यावर घाम का फुटतो? याला फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतात. आणीबाणीत स्वायत्त मज्जासंस्था सक्रिय होते. लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी स्नायूंना भरपूर ऊर्जा लागते. म्हणजे हृदयाचे ठोके वाढतात? हो, रक्ताभिसरण वेगाने होतं. पचनक्रिया पूर्ण थांबवली जाते आणि शरीराचं तापमान वाढल्यामुळे ते नियंत्रित करायला घाम फुटतो. बापरे, हा 47वा प्रश्न तर एकदम ॲक्शन पॅक्ड होता. आता पुढचा 48वा प्रश्न. तर्क आणि भावना यांचा तराजू कसा सांभाळायचा? भावनिक प्रगल्भता म्हणजे काय? प्रगल्भ व्यक्ती म्हणजे अशी नाही की भावना दडपून ठेवते. भावनांचे स्वरूप ओळखून त्या योग्य वेळी आणि विधायक मार्गाने व्यक्त करणं म्हणजे प्रगल्भता. रागात तात्काळ निर्णय न घेता संवादाने प्रश्न सोडवणे. हे खूप महत्वाचं आहे. हा प्रश्न इथे पूर्ण झाला. आता 49वा प्रश्न. चिंतेबद्दल. परीक्षेची चिंता आणि आजाराची चिंता यात काय फरक आहे? थोडी चिंता असणं नैसर्गिक आहे. तिला स्वाभाविक चिंता म्हणतात. ती आपल्याला तयारी करायला प्रवृत्त करते. आणि विकृत चिंता? जेव्हा अवास्तव भीती असते, म्हणजे थोडं डोकं दुखलं तरी कॅन्सर झालाय असं वाटणं, जिच्यामुळे जीवन विस्कळीत होतं, ती विकृत चिंता. हे समजलं. आता आपला या आराखड्यातला शेवटचा 50वा प्रश्न. वैफल्य किंवा फ्रस्ट्रेशन. ध्येयाच्या मार्गात भिंत आली की काय होतं? प्रबळ इच्छेच्या मार्गात अडथळा आला की जी निराशेची लाट येते ती वैफल्य. अडथळा अंतर्गत असू शकतो किंवा बाह्य विरोध असू शकतो. मग मन कशी प्रतिक्रिया देतं? 3 प्रतिक्रिया दिसतात. एकतर व्यक्ती अत्यंत आक्रमक होते, किंवा उदासीनतेत म्हणजे डिप्रेशनमध्ये जाते, किंवा तिसरं म्हणजे व्यक्ती प्रयत्न करणंच सोडून देते.